माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. व्यथा असो आनंद सुदे, व्यथा असो आनंद सुदे, प्रकाश किंवा तिमिर सुदे, प्रकाश किंवा तिमिर सुदे. वात दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे जाणे. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. माझे जीवन गाणे माझे जीवन गाणे गाणे. कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून. वंशवनाच्या कधी मनातून, वंशवनाच्या कधी मनातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून झुळझुळतात तराणे तराणे. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. नमस्कार. कुणी आहे का घरात? हा नमस्कार. तुम्ही विचारलेला प्रश्न हा इथल्या एकमेव पाठमोऱ्या आकृतीला विचारलाय असं मी समजतो, आणि माझ्या व्यतिरिक्त इथे दुसरं कोणी नाही. त्यामुळे हा प्रश्न थेट मला आणि सरळ आहे. तर तुम्हाला दिसत असलेल्या पाठमोऱ्या आकृतीतील हा माणूस हा भला मोठ्या रंगमंचावरचा नाटकवाला, शेवटचा माणूस. म्हणजे नाटकाचा खेळ संपला, प्रेक्षक घरी गेले आणि कलावंत मंडळी स्वतःच्या उद्योगाकडे वळले की मग अंधुक प्रकाशात उलतो तो मी. या थिएटर मधल्या अंधारावर प्रकाश टाकून नाटक संपलं ना की रंगभूमीच्या अंधाराला कवटाळून स्वप्नाला रंग देतो तो हा रंग काम्या. हा सरकारी अनुदानात मात्र आम्हाला महान रंगकर्मी असं म्हणतात. आतापर्यंत तुम्ही काही पावलं पुढे आला असणार, यालाच म्हणतात उत्कंठा. या 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 अहो, इथे आलेल्या प्रत्येक कलावंताचं स्वागत मीच करतो आणि तोच कलाकार लेखकाचं सहज सादर करतो. या 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 अहो, या भरल्या रंगभूमीवर हात जोडून तुमचं औक्षण करतो मी. नारायणा, अरे एक सिंहासन आण बाबा. आणि बरं का साहेब, हा हे आमचं घर नाही आहे हो, हे आहे आमचं जग. वा. हा, मधल्या काळात या जगाला धरधर लागली होती, पण रंग देवतेला काळजी. माझा रसिक मायबाप जागा आहे. अहो, त्यांच्या अपेक्षांचं ओझं आहे ना, ते बरंच आहे. त्यामुळेच तर काहीतरी चांगलं भव्य दिव्य होण्यासाठी धडपड होत असते. तर असं आहे आमचं जग. रंगभूमी हे याचं दुसरं नाव. जग एक रंगभूमी आहे असं कोणीतरी म्हणालेलं आहे. आणि नावात तरी काय आहे हो, असंही कुणी म्हणालेलं आहे. हो, शेक्सपियर, महान नाटककार विलियम शेक्सपियर
जन्म 16 एप्रिल 1564 आणि मृत्यू 23 एप्रिल 1616. पण त्याच नावाने हे जग व्यापलंय. लेखक, कवी, नाटककार विलियम शेक्सपियर दी ग्रेट. नाटकवाले दिसतात. आवड आहे हो. माणसं वाचायला आवडतात. वाचलेली माणसं बरंच काही शिकवून जातात. काही जपली जातात, जपलेली लिहिली जातात. अच्छा, लेखक आहे. छान. नारायणा, अरे त्या सिंहासनाचं काय झालं बाबा? अरे आपल्याला पाय शाबूत असलेली साधीच खुर्ची हवी आहे. सत्तेची खुर्ची नकोय. काय कलावंत? अ, 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 हो. अहो, असं एका वाक्यात काय बोलताय? नाही, तुम्ही माझ्याशी बोलताय की मला वाचताय? अहो, या रंगभूमीचे राजे तुम्ही. तसा मी शांतपणे सहन करणारा तुमच्या प्रजेचा प्रेक्षकच. घाया करण्यात मंडळी आपण हुशार, बरं का? छे छे छे, घायाळ वगैरे काय नाही हा. अहो, वाक्यांमधले जमेल तसे पॉझेस भरून काढतो. जमेल तेवढं हसवतो आणि स्वतःही हसतो. अहो, सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये दुःख दाटीवाटीने भरलेलं असतं. जमेल तेवढं हसण्याची तीट लावायची आणि पुढच्या मुक्कामाला निघायचं. हो, अभिनेत्री आहात. नाही, ते आल्या क्षणीच मी ओळखलं. प्रवेशद्वारावर थिएटरचा बोर्ड टांगलेला आहे ना, आणि आजच्या खेळाची जाहिरातही केलेली आहे. तेव्हा तुमची पावलं आपसूक जाणीवपूर्वक आत्मीयतेने इकडे वळलेली आहे. तुम्ही थिएटरची पायरी चढताय हे पक्क ठाऊक होतं तुम्हाला. म्हणून म्हटलं तुम्ही अभिनयही करत असालच. नारायणा, नारायणा, खुर्ची! चहा, वाजंत्री, रात्रीच्या जेवणासाठी पत्राळ्या, रुक्मिणीच्या वसालंका, फुलारीचे गजर, सुधाकरचे पाहिले अशी सगळी व्यवस्था करीत करीत बुकिंगवर पण नजर मारून आलेलो आहे. बरं, हे पाहुणे कोण? नारायणा, पाहुणे लेखक, कलावंत, अभिनेते आहेत. अरे, आरंभीच्या काळात जेवढं जाणलं मी. बसा लेखक. नाही नाही, असू दे असू दे, ठीक हा आहे. आमचा नारायण. वाह. यास आम्ही रंगदूत म्हणतो. तुम्ही फक्त नारायणाचं स्मरण करा, प्रत्यक्ष इंद्रालाही सहज समोर उभं करेल. अरे वा. नारायण, चहाचं बघ. रिंगेट तयार आहे. दोनदा गरम करायला सांगितलं. आता नवा कोरा चहा आणतो. अहो, नवा कोरा म्हणजे दुधाचा भडीमार केलेला. सोबत थर्मास आणि चहाचे पेले सुद्धा ठेवतो त्या रिंगेट तयार. गेला. बरं लेखक, इथं येण्याचं प्रयोजन? अहो, प्रयोजन वगैरे काय नाही हो. नेहमीचीच मुसाफरी चालली होती. व्यक्तींचे चेहरे, स्वभाव, लकबी या सगळ्या गोष्टी न्याहाळायला आवडतं मला. खालनं जात होतो, संगीताचे स्वर कानावर आले तर म्हटलं चला पाहूया काय आहे. एकदा संगीताचा सा लागला ना की बोट ताल धरू लागतात. प्राध्यापकी, नाटक, साहित्य, एकपात्री सगळं आठवायला लागतं. संगीताचे सूर कानावर पडले, म्हटलं पाहूया. सध्या वेळच वेळ हो. आणि संगीत संगीत तर वेळेपलीकडलं समाधान आहे बरं का. बहुरूपी आहात. लेखक, आज मी इथे एक खेळ मांडलाय. वा एका वन मॅन अवलियाचा खेळ. फुल साग्र संगीत. वा वा वा. आता तुम्ही आलात आहात आणि वेळच वेळ आहे म्हणता, तर मग दोघं बिंगेत बसूनच बघू. चालेल ना. काय आहे, दोघं असलं ना की एकमेकांना दिलखुलासपणे टाळी देता येते, वादही घालता येतो आणि संवादही होतो. खरं. अहो, सोबत लेखकच आहे म्हटल्यानंतर एक नवं नाटक जन्मास येतं. तसं रंगमंचावर माझी एंट्री कधी प्रकाशात होतच नाही. पण शेवटच्या खेळानंतर मी ठरवतो इथे काय घडवायचं ते. आज ठरवलंय, एका अवलियाच्या जीवनाचा सोहळा सजवायचा. त्याची गाणी गायची, त्याची अक्षर अशी रंगवायची. बस. आता शेवटचा प्रश्न आणि पूर्णविराम. मग डायरेक्ट विंगेत. आपलं नाव? मी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. साक्षात पुढं उजेडातलं स्वप्न. नारायणा, अरे विंगेत ऐरावत सजवून ठेव रे. हे चराचरात असलेल्या देवतांनो, पाय धड्या पसरावं असं देह दिलंस तू आम्हास. हे आसामी विंगेत असं नसतं व्हा. नारायणा, काय आहे? चहाचा प्याला तिसऱ्यांदा मांडलाय आणि थर्मासही आहे. नारायणा, अरे यांना ओळखलंस का? अरे हे फुलं. फुलं? खरोखरच की काय? नाही म्हटलं, जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. फुलांच्या वेशात कित्येकांचा नारायणा, अरे जीवनाचं घाण घालणाऱ्या एका अक्षर प्रभूचं लेणं होतं रे यार. या देहाचं सोनं सोनं झालंय. देवा, चला आज त्या राजसिंहासनावरून तुमच्याच खेळाचा उत्सव पाहायचा आहे. हो, पण एकच सांगण्या,
माझी ओळख कुणाला पटवून द्यायची नाही. अहो, मुद्दा एवढाच की अशाने नव्या वल्ली अशाच अनोळखी चेहऱ्याने आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची ओळख होऊन जातात नारायणराव. चला. हा हा चला चला. बापू येताना ती खुर्ची घेऊन या. अरे चला चला आटपा लवकर. प्रयोग सुरू झाला. अरे पडदा वर गेला सुद्धा. अरे पांड्या झाडला ना मिस्टेक आणि तू आत्ता बोलस. चल ती चादर घे. अहो आता तो पायजमा हातात घेऊन नाचतोय काय? आधी धोतर नेसून एंट्री आहे ना तुमची. नेसा बघू झटपट. अहो मंडळी जमली सुद्धा. हो मग मामी. अहो त्यांचा चंद्रहार का बघताय? आधी तुमचा मेकअप उरकून घ्या. इतरांचा मेकअप आठवला की नाही? किल्ली काय हवंय कपाटातलं? हो हो मी येतो काढून. किल्ली मिळणार नाही. काय हवंय? मोबाईल. आता कुणाला फोन करायचा आहे? मी करतो. आता तुम्ही 2 तास मोबाईल काढायचा नाही. अरे वादक मंडळी आली वाटते. वादक मंडळ कुठे गेली? या 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 वादक मंडळी या या या. बसा 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 आणि आरामात बसा. नाही तर पाडाल त्यांचं काहीतरी ते. आणि चांगलं वाजवा. नाही तर वाजवा लागलं खातून मात्र काहीतरी. अरे हो पेटीवाले ते लक्षात आहे ना त्या गाण्यातले शब्द बदलायचे ते? खचीच्या ऐवजी मुळी ना घाला. हो नारायणराव, तो गाण्याचा अर्थ बदलतोय त्याने. भले गाण्यांना अर्थ. आजपर्यंत असंख्य कार्यक्रम केले आहेत मी गाण्यांचे. कुवल तेव्हा सुख तिला अजी कमला विनवी तुला मला. या अर्थ आहे मला शिकवायला लागले. घाला ना मुळी. ओ निवेदक. निवेदक असता तुम्ही? हा बघू ती तुमची जाहिरात की काय आमंत्रण पत्रिका काय आहे ना ती बघू मला. नशीब. काय नशीब? कसलं नशीब? अहो त्या अन्नूच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत झाला ना गोंधळ. तसा गोंधळ नको व्हायला हो. अय्या गोंधळ. ओ कसला गोंधळ सांगा ना. आज सांगतो. त्या अन्नूचं ना तिघस्त साली लग्न झालं. त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका त्याने गोर्णेश्वर छापखान्यातून छापून घेतल्या. मी म्हणत होतो आमच्या हरिभाऊंच्या ज्ञानमार्ग मुद्रणालयातून छापून घे. पण नाही ऐकलं माझं. मी म्हंटल मला. अय्या मग मग काय मी त्यांना आधीच वॉर्न केलं होतं. गोर्णेश्वर छापखाना म्हणजे नाटक सिनेमावाल्यांची तिकीट आणि तमाशाची हँडबिल छापणार छापखाना. तो काय छापणार निमंत्रण पत्रिका? पण नाही. अहो तुम्हाला सांगतो पत्रिका छापून आल्या मी जोड्यानं मारल्यासारखी वस्ती मंडळी. म्हणजे काय? पत्रिका छापून आल्या बरं का. पोस्टात पडल्या. मी त्यातली एक पत्रिका उचलून बघतो तर ते पत्रिकेच्या खाली लिहिलेलं असतं ना वडील मंडळींच्या निमंत्रणास मान देऊन अवश्य येणे करावे. त्या ठिकाणी लिहिलं होतं तिकीट विक्री चालू आहे. मग अहो मग काय मग तुम्ही कुठून छापून घेतलं निमंत्रण पत्रिका? पण हा सगळा त्याचा काय संबंध इथे? अहो संबंध म्हणजे काय? तुम्ही कुठून छापून घेतलं निमंत्रण पत्रिका? गोर्णेश्वर छापखान्यातून ना. हा मग ठीक आहे. नाहीतर आमच्या हरिभाऊंच्या ज्ञानमार्ग मुद्रणालयातून छापून घेतल्या असताना तर तिकीट विक्री चालू आहे याच्या ऐवजी वडील मंडळींच्या निमंत्रणास मान देऊन अवश्य येणे करावे. वधूवरा शुभाशीर्वाद द्यावे. भांड्यांचा आहेर आणू नये असं छापलं असतं. त्याला बोलत काय बसलो. येतो मी. आणि ते तबले ढोलकी घरातून ठोकून आणले ना नाही तर बसा इथे ठोकत. चला. आणि हो तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा. बरं. नमस्कार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व.
8 नोव्हेंबर 2018 ते 7 नोव्हेंबर 2019 पुलंचं हे जन्मशताब्दी वर्ष. या जन्मशताब्दी वर्षात 100 कलावंत, तंत्रज्ञ आणि आम्ही पराग आपणासमोर एक खेळ मांडत आहोत. एका अवलियाचा खेळ. पुल या अक्षरांना औक्षण करण्याचा, पुल या अवलियाला अभिवादन करण्याचा. रसिको, पुलांनी उभी केलेली माणसं, व्यक्ती, वल्ली गेली कित्येक दशकं महाराष्ट्राच्या मनात घर करू नये. त्यातील काही पात्र, काही प्रवेश आम्ही नव्याने सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे काळानुरूप आपण थोडासा बदल केलेलाच आहे. थोडंसं आमच्या अभिजितने म्हणजे आमच्या दिग्दर्शकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतलेलं आहे त्यामध्ये. पण हे सादर करणारे सगळे हौशी कलावंत आहेत. हो, त्यामुळेच आम्ही प्रयत्न करतोय, म्हणतोय यासाठी की आमच्या अभिनय मर्यादा आम्ही ओळखून आहोत. अगदी शाळा कॉलेजमधली मुलं, अगदी लहान लहान मुलं, मुंबईच्या लोकलचा प्रवास करून दमून भागून आलेली, कुणाच्या तरी घरी गच्चीवर तालीम, असं सगळं चालतं. मला वाटलं मुंबई ठाण्यात घरच महाग आहे, इथे तालमीलाही जागा मिळणं मुश्किल झालं. पण आपण जमलोय ते त्या आसामीला अभिवादन करण्यासाठी. तेव्हा सादर करीत आहोत पुला सागर संगीत आणि प्रायोजक आहेत LIC ऑफ इंडिया, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. नमस्कार. फुलं अर्थात भाई. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. भाई, तुमच्याबद्दल काही लिहिणं बोलणं म्हणजे तुमच्या वाऱ्यावरची वरातमधल्या भोरटाके गुरुजींचं वाक्य थोडंसं बदलून मला असं म्हणावं असं वाटतं. तुमच्याबद्दल बोलणं म्हणजे काजवानं सुरव्यापुढे चमकण्यासारखं आहे. तुमच्या यशोधुंदू भिंतांचा नंगारा गंगनचुंबीन अंकांच्या पर्यंत जाऊन भिडलेला आहे. आता इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना आपल्या हातून काही निसटून तर जाणार नाही ना, अशी भीती सतत मनाला वाटत असते. भाईंनी साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची अक्षरशः हिमशिखरं उभी केलेली आहेत. ही हिमशिखरं आमच्यासारख्या रसिकांना सतत साथ देत असतात. आता या शिखरांवर पोहोचणं म्हणजे खरं तर रावसाहेबांच्या भाषेत बोलायचं झालं तर उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घेण्यासारखं आहे. पण तरीही भाई, तुमच्या बेमट्याचे काकाच म्हणायचे ना त्यांच्या कीर्तनात, राजहंसाचे चालणे जगी झाली या शहाणे, म्हणून काय कवणे चालोशी नये. अगदी तेच सूत धरून हा स्वर्ग गाठण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. सुनील, मायबाप रसिकांच्या शुभेच्छा, सदिच्छा आपल्या पाठीशी आहेतच. पण तरीही भाई, तुमच्या आशीर्वादाचा हातही आमच्या डोक्यावर असू द्या. आमचे हे बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्या आणि तुमच्याच लेखणीतनं साकारलेल्या व्यक्ती पुन्हा एकदा नव्याने अनुभवा. बरोबर. रसिको, आताच पाहिला आपण हा पुलंचा नारायण. हा जसा आपल्याला आवडून जातो ना, तशी पुलंनी उभी केलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पात्र वाचता क्षणीच आपल्या मनातनं घर करून जातो. आणि मग आपण प्रश्नाच्या गुंत्यात अडकत जातो, या माणसानं आपण कुठं बरं भेटलो होतो, कुठं भेटलो गेलो. आता बघा, प्रत्येकाने शाळेत चित्र मास्तर अनुभवलेले असतात, दामले मास्तराने आपण पाहिलेलं असतं, अनुभवलेलं असतं. आता पुलंच्या बद्दल सगळ्यात निरुपयोगी माहिती ज्याला पाठ ना तो अगदी हुशार. आजही तसंच चालू आहे. तसंच आहे, काहीच फरक नाही. असो, आता प्रत्येक तरुणीला कॉलेजमध्ये गेल्यावर अगदी नाका कामत, नाहीतर भैया नागपूरकर किंवा नंदा प्रधान, म्हणजे ही त्यावेळची अगदी स्टार मंडळी. तेव्हाचे राजबंडे तरुण वगैरे सगळं भांडणं वगैरे आलं. तर आता नंदा प्रधान म्हटल्यावर अनेक तरुणींच्या हृदयात प्रीतीचा झंकारा उमटलाच असणार. आणि या झंकारातूनच उमटला असणार प्रश्न, ही कुणी छेडली तार, ही कुणी छेडली तार. पाहूया. Hey,
आर्त सुरावट तुझ्याच हाती, आर्त सुरावट तुझ्याच हाती, स्पर्शाला चुना तूच चेरी, माझी हृदय सदा रसिको, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सबकुच फुलं असलेला चित्रपट म्हणजे गुळाचा गणपती. येस करेक्ट. म्हणजे लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, पटकथा, अभिनेते अक्षरशः सबकुच फुलं. यावर पुलंनी म्हटलंय की सबकुच फुलं असलेल्या चित्रपटाचा प्रेक्षकही फुलंच ठरू नयेत म्हणजे झालं. असो, आता थोडीशी अशीच परिस्थिती असणारा म्हणजे 1949 साली एक चित्रपट प्रदर्शित झाला बरं का. म्हणजे पहिलवानाच्या आयुष्यावर, कुस्तीच्या डावपेचांवर, बहीण भावांच्या प्रेमावर एक वेगळंच कथानक असलेला चित्रपट म्हणजे मानाचं पान. सुनील, हा. मला वाटतं त्या मानाच्या पानाकडे वळण्यापूर्वी हा. अजून एक महत्वाचं पान आपण प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे, आपल्या रसिक श्रोत्यांना. हा, रसिक हो, हे जे गाणं आता आपण ऐकलं, त्या गाण्याची जन्मकथा फार रोमांचक आहे बरं का. बर. एकदा पु ल देशपांडे आणि ग दी माडगुळकर एका गाण्यासाठी प्रभात फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये बसले होते. रात्रीचे 2:30 वाजले तरी काही गाणं मनासारखं होत नव्हतं. दोघंही अस्वस्थ मनस्थितीमध्ये बाहेर पडले आणि पु ल अचानक म्हणाले, गदिमाना, अण्णा, मला केदारमध्ये गाणं हवंय. आता पुलंच्या या प्रश्नावर, पुलंच्या या वाक्यावर गदिमांच्या मनात प्रश्न, केदार म्हणजे काय पण. तेवढ्यात पुलांना समोर पारिजातक फुललेला दिसला. आहा, वा. कारण पुलंच्याही मनात प्रश्न होताच, कसं समजून सांगायचं केदार म्हणजे काय. तो पारिजातक पाहिल्याबरोबर पुलं म्हणाले, अण्णा, हा काय, हा समोर दिसतोय ना, हा केदार. समोर उलगडलेली पहाट आणि उघडलेली धुंद मधुर गंधाची कुपी. गदिम असते, त्यांना केदार समजला आणि ते व्यक्त झाले, ही कुणी छेडली तार, प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठून ये केदार, ही कुणी छेडली तार, ही कुणी छेडली तार. सीमाने किती अप्रतिम आवाजात हे गाणं सादर केलं ना. येस. आता हा, आता ते मानाच्या पानाचं काय सांगत मानाच्या पानाचं असं सांगत होतो की 1949 साली म्हणजे मानाचं पान हा चित्रपट प्रसिद्ध झाला आणि अर्थात गुळाच्या गणपतीतल्या नायिकेला प्रश्न पडला होता, ही कुणी छेडिली तार. म्हणजे प्रेमाची हृदयातील गोड हुरहुर एकीकडं, तर कुठे प्रेमाबद्दलची कैफियत तीही वसंत शिंदेची. म्हणजे आठवतंय तुला ते गाणं? नाही. काय, कुठलं गाणं? अगं, कुणासाठी सखे तू घरदार सोडलं ग, तुझ्यासाठी ठरल्याला लगीन मोडलं ग, वसंत शिंदे. चला पाहूया. कुणासाठी सखे तू घरदार सोडलं ग, घरदार सोडलं, माझं ठरलेलं लगीन मोडलं. बाळपणापासून तुमचा आमचा मैत्रपणा, संगतीनं सूर पारंबी खेळलो, केला लई हुडपणा. वय वाढता वाढता वाढता
कसल्या प्रीतीचा खुना नाजूक सोयडवाने जाणं सोडलं जाणं सोडलं ठरल्याला लागेल बोलला तुझ्यासाठी सत्य तुझं सोडलं सोडलं तुम्ही 5 पंच न्याय करा चावडी मोर तुम्ही 5 पंच न्याय करा चावडी मोर विश्वासघाताची फिर्याद करतो मी सादर अहो हिनं माझा पाय डुबला गरदार गरदार हिनं चालत्या गाडीचं चालत्या गाडीचं हिनं चालत्या गाडीचं काकडं हो काढलं ग काकडं हो काढलं माझं हरल्याला लागेल मोडलं का कुणासाठी सरते तू घरदार सोडलं घरदार सोडलं माझं हरल्याला लागेल मोडलं का कुणासाठी सरते तू घरदार सोडलं घरदार सोडलं घरदार सोडलं अहो 5ची एसटी बरोबर 5ला सुरू झाली होती. पण सड्यावर 7 वाजले. बोटी बंद झाल्यामुळे हा त्रास. ते सगळं ठीक आहे हो, पण यांनी तर कमालच केली. अहो एसटी एवढी सामानांनी आणि माणसांनी गच्च भरलेली. हा गोंधळ सगळ्यांचा गाडीत. जागा मिळवणं, सामान ठेवणं, भांडणं सगळं एका वेळी चाललं. या सगळ्या गडबडीत कंडक्टरचा हिशोब चुकला नसता तरच नवल. त्याने गाडीतल्या मंडळीची गिनती करण्याचे 7-8 प्रयत्न केले आणि सोडूनही दिले. थोड्या वेळाने खाकी कपडे घातलेली मंडळी जमली. हिशोबाची पुन्हा उजळणी झाली. तेव्हा यांनी स्वतःचे अर्धे तिकीट काढल्याचे लक्षात आले. अहो मग काय, हे महाशय आणि कंडक्टर साहेब यांची चांगली बाचाबाची झाली. ही बाचाबाची म्हणजे एकमेकांच्या बाच्या बाची. दोघांनीही एकमेकांच्या बाच्या विभक्तीचे सगळे प्रत्यय लावून अगदी उद्धार केला. येस, आणि नंतर त्या म्हशीचा ऍक्सिडेंट. You see, we had been held up here for more than 6 hours. 6 तास. आम्हाला मनुष्यचं काय रे हा? वैसा वाटतोय कॉलेजात का काय शिकतो म्हणे मुंबईला. कालेजात काय पट्टेवाले सुरू जातात हो. चुप जाओ. तो मैं क्या बोल रहा था, मी काय माझ्या स्वतःच्या डोळ्याने नाही पाहिला ऍक्सिडेंट. पण गाडीला ब्रेक लागली जरा जो सांग, आणि मी आमच्या इथून मी याच्या अंगावर जाऊन पडलो. त्याच्या चष्मा खाली पडला. पण गाडीला ब्रेक लागली जरा जो सांग, गाडी एकदम स्टॉप. मोरा आपलं लीडर साहेब बसलेलं ते वराडलं, महेश महेश महेश. हा तेव्हा माहित पडला गाडी मोर एकदम म्हैस आडवी आली. गाडी ठोस महेश ठोस. उस्मान शेख मोटर चालू असताना म्हैस आडवी आली तर ती मरेल नाहीतर काही दूध देईल. बरोबर आहे मास्तर, बरोबर आहे. पण तो धर्मा मांडूकर म्हणत होता का ते म्हशीच्या हाडाचा पार चक्का चूर झालाय आणि मानचं पण हाड मोडलं का काय म्हणत होता. अरे एवढे हाडे मोडेल तर म्हैस ओरडणार नाही का? जिभेचं हाड मोडलं असेल. हा ते पंचनाम्याचे काय झाले ते पहा आधी. मंडळी तर मंडळी, मी आणि एसटीचे साहेब आम्ही सर्वांनी मिळून पंचनामा लिहून काढलेला आहे. या पंचनाम्यामध्ये म्हशीची कशी चूक आहे वगैरे सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तुम्ही लोक सर्व इथे निघून आलात, पण मी तिथेच होतो. असो,
एसटी साहेब बाहेर उभे आहेत. या पंचनामा सर्वांनी सह्या करा. अरे, थांबा. पहिली सही अर्थात माझी. मी घेऊ. पंचनामा. अहो माझ्या लाईफ मधला हा पहिलाच प्रसंग. ज्युनियर बी ए सही करतो. मोडीत केली हो सही. नाना फडणवीस अशी केली सही. सही सही वगैरे म्हणजे ना भीतीच वाटते हो. नुसतंच जाऊन आलो. सही वगैरे काय केलीच नाही हो. चहा पाणी नाश्ता सगळं झालंय ना व्यवस्थित. झाले सगळं व्यवस्थित झालं. आता इथेच तंबू टाकावा असं म्हणतो. कसे बघू ना तंबू इथेच टाकायचा आहे. पण तो तुम्ही नव्हे. तुम्ही समोर जाऊन बसा बरं आणि बघा कोण तंबू टाकताय ते. चला सगळेजण समोर जाऊन बसा. चला लवकर आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा. श्रोते हो, सबकुछ फुलं असलेल्या 1953 साली प्रदर्शित झालेल्या गुळाचा गणपती या चित्रपटातलं आणखीन एक सुंदर गीत आपण आता पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. इथेच टाका तंबू. सादर होत आहे नृत्य इथेच टाका तंबू. पुढे अग्नी नाही माझ संपला. इथेच टाका तंबू. इथेच टाका तंबू. इथेच टाका तंबू. इथेच टाका तंबू. जाता जाता जरा विसावा. जाता जाता जरा विसावा. एक रात्र थांबू. एक रात्र थांबू. इथेच टाका तंबू. 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 थोडी हिरवळ थोडे पाणी. थोडी हिरवळ थोडे पाणी. मस्त त्यात हे रात चांदणी. मस्त त्यात हे रात चांदणी. उतरा माझी विसरा थकवा. उतरा माझी विसरा थकवा. सुखास बळकर चुंबा. इथेच टाका तंबू. इथेच टाका तंबू. इथेच टाका तंबू. इथेच टाका तंबू. इथेच टाका तंबू.
चटाका तंबू अंग शहारेच शिखंजरी अंग शहारेच शिखंजरी चांदही हलल्या हलल्या खजुरी चांदही हलल्या हलल्या खजुरी हलल्या चांद हलला वारा हलल्या चांद हलला वारा नृत्य लागले रंगो इथे चटाका तंगो इथे चटाका तंगो निवल्या वाळूवरी सावली निवल्या वाळूवरी सावली मदमस्तानी नाचू लागली मदमस्तानी नाचू लागली लईत कळती थकली शरीरे लईत कळती थकली शरीरे नयन लागले झिंगो इथे चटाका तंगो इथे चटाका तंगो रसिको, सामान्यातल्या सामान्य माणसाचं नेहमीच प्रतिनिधित्व करून असामान्य झालेलं मला वाटतं पु ल हे एकमेव द्वितीय उदाहरण असेल. नक्कीच नक्कीच आपल्या रोजच्या जीवनातलं एकही असं अंग नाही की ज्यावर पुलंनी भाष्य केलेलं नाही. आता एवढ्या सगळ्या कला आणि कळाही एकाच व्यक्तीच्या ठायी असतं हा खरोखरच चमत्कारच म्हणायला हवा. जर कुठलीही गोष्ट अगदी नेमक्या शब्दात पकडणं हा पुलंचा हातखंडा. मग त्या भावना असोत, अनुभव असोत किंवा वेगवेगळे आवाज असोत. ऐकूया पुलंच्याच आवाज. मंडळी, माझ्या लहानपणी मुंबई ही आजच्यासारखी माणसांनी आणि वाहनांनी भरून गच्च व्हायला लागलेली नव्हती. लाऊडस्पीकरवरून कानठाळ्या बसवणारी गाणी नव्हती, रेडिओ नव्हते, त्यामुळे फेरीवाल्यांचे आवाज छान ऐकू यायचे. मंडळी दररोज सकाळी 6 वाजता बाई दूध असं म्हणत दूधवाला यायचा. आता हा दूधवाला दूध द्यायचा की दम द्यायचा त्याचं त्यालाच ठाऊक. तो गेला की पेपरवाले असं म्हणत पेपरवाला पेपर टाकून जायचा. पेपरवाला गेल्यानंतर जाडे जाडे असा असा एकदम असा हल्लीच्या संगीताच्या भाषेत सांगायचं झालं तर बास जाडे असं म्हणत जाड आणि बारीक मीठवाला मीठ विकणारा निघून जायचा. तो गेल्यानंतर म्हणजे कांदे बटाटेवाला निघून जायचा. तो गेल्यानंतर लालची 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 म्हणजे कलाईवाला निघून जायचा. आणि माझा आवडता आवाज मंडळी तो गेल्यानंतर बॅटली बॅटली मंडळी. आवाज कानाला इतका गोड वाटायचा आणि छानपैकी कंपा व्हायचा. बॅटली मग संध्याकाळी उन्हबिनं उतरली की 6 वाजता म्हणजे चमेली मधली आणि शेवटी मधली असं म्हणत वेळीवाला निघून जायचा. साधारणतः
एप्रिल महिन्यात आंब्याच्या मोसमात अरे बप्पूस अरे बप्पूस असा आवाज यायचा. नीट काऊन देऊन ऐकलं तर पायरी आणि हापूस आंबे विकणारा जायचा. मंडळी, त्याच्यानंतर सगळं शांत झालं की मुंबईतील व्हिक्टोरिया मधल्या घोड्यांच्या टापांचा असा आवाज यायचा. आणि मंडळी, रात्रीचे 9 वाजले, मुंबई थोडी शांत झाली की ज्याची सगळी लहान मुलं वाट बघायची, प्रतीक्षा करायचे, तो कुल्फीवाला निघून जायचा. मंडळी, आमच्या चाळीत राहणाऱ्या बापू नामरांच्या चपलेची एक वेगळीच गंमत आहे. हो, दर महिन्याला सुरुवातीला मोठी चटक फटक चटक फटक चटक फटक चटक फटक चटक फटक करत चालणारी त्याची चप्पल महिन्याखेरीस फसक 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 करत घासत यायची. आणि पावसाळ्यामध्ये ही चप्पल त्यांच्या पॅन्टचा छान समाचार घ्यायची. त्यांच्या पॅन्टवर उडणाऱ्या चिखलाचा आवाज जर नीट ऐकला तर साधारणतः आपणास तो आवाज असा येतो. पण मंडळी, त्याला सुद्धा शब्द होते. असा आवाज यायचा बापू नामऱ्यांच्या चपलेचा. अहो, साऱ्या महिन्याच्या ओढग्रस्तींचा इतिहास ती चप्पल सांगत असे. आमच्या चाईच्या काय गमती जमती हो. ओळखा पाहू. अहो, गोंद्यांच्या वडिलांचं स्नान चालू आहे. म्हणजे अंगाला साबण लावताय गोंद्याचे बाबा. शुहा शु पंचाने अंग चोळायला सुरुवात केली गोंद्याच्या बाबांनी. सांगू नका कोणाला. क्लस्का क्लस्का म्हणजे क्लस्का, निर्या सोडलेलं धोतर घेऊन तयार राहा. गोंद्याच्या बापाची गोंद्याच्या आईला ऑर्डर. मंडळी, असं माझ्या लहानपणी मुंबईच्या कालचक्राबरोबर फिरणारं हे आवाजाचं चक्र. मला आवाजाच्या आठवणी फार दिवस टिकतात. याचा अर्थ माझी स्मरणशक्ती खूप चांगली असं मुळीच नाही आहे. मंडळी, आजही मी आठवड्यातून 3 वेळा आंघोळीला टॉवेल न्यायला विसरतो. पण खरं सांगू, माझ्या आवाजाच्या दुनियेत जर खरंच कोणी रंग भरले असतील ना, तर ते संगीत आहे. लहानपणी बालगंधर्वांच्या अहो, ऐकलं का? अरे बापरे, हा आवाज आला म्हणजे आता जायलाच हवा. चला, येतो मंडळी. मंडळी, हे आवाज बारकाईनं टिपणं, लक्षात ठेवणं आणि त्याला शब्दरूप देणं हे काम फक्त आणि फक्त पुलंच करू शकतात. येऱ्या गबाळाचं काय, पण इतर कोणाचंच ते काम नाही. खरंय. पण आता या आवाजाबरोबर आणखीन काही आवाजांनी पुरणची ध्वनिसृष्टी श्रीमंत केली. पण हे सगळं अनुभवायचं असेल तर मला वाटतं त्यांचा आवाज हा लेख वाचला पाहिजे. अरे पण हा आवाज कोण काढतोय आता? कोणी काढत नाहीये, हा ढगांचा गडगडाट आहे. पण अरे दिवे गेले, अंधारही झाला. अरे म्हणजे सौदामिनीच्या या खऱ्या प्रकाशापुढे आपला कृत्रिम प्रकाश कमी पडेल की काय या भीतीनं विद्युत मंडळानं वीजही खंडित केले की काय? बास अशी फक्त वाक्य सखाराम घटनेच्या तोंडी शोभतात. आपलं ते काम नाही. मी बघून येते लाईट का गेली ते. अरे पण अंधार झालं काय, नेमकं काय झालंय? मी बघून येते ना काय झालंय ते. चल एक मिनिट इरावती. काय झालं? अंधारावरून ना मला एक म्हणजे आनंदवनातला प्रसंग आठवला. बर. हो, म्हणजे काय, फुलं एकदा आनंदवनात बाबा आमटेंना भेटायला गेले होते. तसे ते नेहमीच जायचे. कारण का की म्हणजे तिथे नेहमीच त्यांच्या कार्याला त्यांचं सहकार्य असायचं. आणि त्यावेळी पुलांनी तिथे त्यांचा खास कार्यक्रम बसवला होता. त्यात त्यांचं लोकप्रिय बालगीतही होतं. म्हणजे आता तसा तिथल्या स्थानिक लोकांचा ना विरोध होताच, तसा तो आजही असतो. आणि कार्यक्रम सुरू झाला बरं का. बर. आणि तेवढ्यात हा असाच अंधार झाला
म्हणजे काय कार्यक्रम रद्द झाला असं म्हण ना थोडक्यात. तुला वाटलं ना ते तसंच सगळ्यांना वाटलं, पण नाही, पुलं डगमगले नाही. मग? अरे आणि कार्यक्रम कुठे होता? आकांक्षा पुरती जिथे गगन ठेंगडे अशा साक्षात बाबा आमटेंसमोर पुलांनी चक्क कंदील आणले आणि कंदिलाच्या प्रकाशात कार्यक्रमाला सुरुवात केली. सगळीकडे आनंदाचा पिसाराच फुलला. चला आपणही हा पिसारा अनुभवूया. हो नक्की. सादर होत आहे नृत्य.
अय्या मज्जा. आहा मज्जा म्हणे. अरे काहीतरी कठीण प्रश्न विचारला म्हणजे. नको बुवा. बित्री वाघबाई कुठली. एक पण उदय, आपण खरी मोठी माणसं नाही असं जर कोणाला समजलं मग कोणीतरी आपल्याला बदलेल की नाही रे. कोण ओळखतंय? ती लहान मुलं देखील घाबरली. अरे हो ना, त्यांना तर खरंच वाटलं की मी आजोबा आहे म्हणून. हो की नाही म्हणला ते? हो. अगं बाई पोलिसांनी आलं वाटतं. हे बसा बसा रे मोठ्या माणसांसारखे. जयंता सुपारी कुठायला लागकी. हो हो हो. अगं पण दुपारी कुठे? अरे नुसतं पान गुट. आज कोण बघणार आहे? ही उषा मी काय करू? तू स्वेटर विणत बाईस. अगं पण मला कुठे येते विणायला? नुसत्या सुया घेऊन लवकर गुंडायची. हे घे. हे उदय, जरा ते खिडकीतून जाऊन मग कोण आलाय की नाही ते. हा बघतो. ते बाबांचे मित्र आहेत ना, सावंत वकील. ते आणि वकिलीन काकू आले आहेत. हा येऊ दे. हे ऐका रे, सगळ्यांनी मोठ्या माणसांसारखं वागायचं बरं का. असली मज्जा आहे. हो ना, मज्जा आहे. खरंच मज्जा. जयंत तू काहीतरी बोल. बघू काय म्हणतंय वर्तमानपत्र. नानू मामा, तुम्ही ही बातमी वाचलीत का? वाचा. अहो मी माझा चष्मा विसरलो. तुम्हीच वाचा. हे उदय, अजून कोण आलं कसं नाही रे? वाच काहीतरी. दिल्लीतल्या लहान मुलांसाठी हौल्यांचं प्रदर्शन ठरवण्यात आलं आहे. दिल्लीतल्या मुलांची कसली मज्जा असेल नाही का रे जयंत. सारखी प्रदर्शन असतात तिथे. आपल्याला काही नाही. अरे गाढवा, तू नानू मामा आहेस. अरे हो विसरलोच. थँक्यू नाही काही. सॉरी. अगं तेच ते. उद्या सावंत का आले का रे? येतायत. गोविंदराव कोण आहे? हो नमस्कार म्हटलं गोविंदराव. नमस्कार. या सावंत साहेब. अगं ह्या पहा, मिसेस सावंतीन काकू आल्या आहेत. मिसेस सावंतीन आल्या आहेत. अगं बाई इथेच का प्रभाताई? आज भगिनी मंडळात नाही आलात. अहो येणारच होते पण मामांजी म्हणाले चहा करून दे. निघालच होते मी, तेवढ्यात तुम्ही आलात. अगं बाई सासूबाईंना पाहिलंच नाही मी. औक्षावरंत हो. मुलं बरी आहेत? हो, धाकट्याला खोकला आहे जरासा. हो का? मग एवढा लिंबाचा रस मधातून द्यावा दोनदा. डॉक्टरांना नाही का दाखवलं तुम्ही? डॉक्टर उठला सुटला डॉक्टर पाहिजे तुम्हाला. इंजेक्शन देतात सारखे. ती कडू औषध आणि इंजेक्शन देणाऱ्या डॉक्टरांना ना तुरुंगात टाकलं पाहिजे. मग कोण नानू मामा. अहो मला एरंडेल दिलं होतं ना. आणि चॉकलेट खाऊ नका म्हणतात ते डॉक्टर. लुच्चे गुडले. काय हो प्रभाताई, काय घेतलंय तुम्हाला? हो पाहिलं का हो गोविंदराव. हल्लीच्या दोन बायका भेटल्या की बिनकामाची गोष्टी सुरू. आपल्या सुया घेतायत ती विणतायत. अहो दारूबंदी सारखी आता लोकरबंदी केली पाहिजे आपल्या देशात. स्वेटर नको आणि फेटर नको. वा स्वेटर पाहिजेच मुळी. माझ्या आईने मला नवीन स्वेटर विणायला घेतलाय. काय म्हणाली? आता म्हणणार काय? हातात चढलाय तिला. मला नाही हो, याला चढलाय हो म्हातारचड. याला म्हणजे आजी तुम्ही सुद्धा आजोबांना अरे तुरे करायला वाटतं. काय आजोबा? आता तुम्हीच बघा म्हणजे झालं. ते म्हणतात ना वयात मोठा खोटा. वा वय मोठं खोटं का? पाहिलंच का ग आजोबा किती फाडफाड संस्कृत बोलतात ते. आजोबा तुम्हाला संस्कृत छान बोलतात असेल ना? होम हम संस्कृतम फडाफड बोलम. वा छानम. का हो गोविंदराव तुम्ही नाही बोलम संस्कृतम? नो मी इंग्लिश बोली. मिस्टर सावंत, 1 cup चाय पिंग. Oh yes, by all means. I would certainly like to have a cup of tea. टी म्हणजे चहा. गुड मॉर्निंग इज बरं का. चहा ठेव. टी. अहो नको उगीच मुलं स्टोवर भाजून भिजून घेतील. हा काय म्हणताय तुम्ही? इथे मुलं कुठे आहेत? अगं बाई खरंच की पण चहा नकोच आता. का
कुठे बाहेर गेलीत वाटतं. बाहेर गेलेत. अर्ध्या तासात येतील. आणखी काय गोविंदराव वकिली काय म्हणते? हो अगदी बॅड आहे बॅड. लोक शाणी व्हायला लागलेत ना. आम्हाला तर शिकवतात रॉ 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 हो आपला. अच्छा अच्छा लॉ म्हणायचे का तुम्हाला? अहो मी ऐकलं रॉ. हल्ली बारीक कमी ऐकू वाटत तुम्हाला. मी लॉच म्हणालो नाही का जनता. अरे अण्णा. तुझा अण्णा. अहो आपण लॉज म्हणाला आता शकी नाही. ह्यांना अगदी कमी ऐकू येतं. हो का मग एवढा तुळशीच्या पानांचा रस शेळीच्या दुधातून घालत कानात. मला कमी ऐकायला ते ठीक आहे. अहो पण हिचे डोळे बिघडलेत. आम्ही इथे आलो ना तशी मला म्हणाली की लहान मुलाने मोठ्याचं सोंग घेतलंय म्हणून. नाही आम्ही खरंच मोठे आहोत. या बघा आमच्या घरात विशाल नाही का उषा. उषा अहो आजोबा उषा कुठे इथे? अहो उषा कुठली? आजोबा म्हणाले या बघा आमच्या मिशा. तुम्ही ऐकल्यात उषा. तुम्हाला की नाही भारीच कमी ऐकू येतं. हा आता तुम्हीच बघा म्हणजे झालं. अहो आजोबा ती काय बघणार? तिचे डोळे बिघडलेत ना. तीच तर मग अशी म्हणाली की लहान मुलांनी मोठ्यांचं सोंग घेतलंय म्हणून. बरं का गोविंदराव? नाही 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 आम्ही खरंच मोठी माणसं आहोत. कंटा शपथ. लहान मुलं कधी जपमाळ घेऊन बसतात का? बहिणी तुम्ही डोळे दाखवा पाहू. अहो मला नाही हो डॉक्टरांना. अहो नको नको. अहो मला डोळे आले होते ना. डॉक्टरांनी औषध घातलं होतं आणि शाळा देखील बुडली आमची. केव्हा होणार मामा? आता नाही हो पूर्वी अगदी लहानपणी जेव्हा डोळे आले होते ना तेव्हा डॉक्टरांनी औषध घातलं होतं. डोळे चिक्कार झोंबले होते. त्यापेक्षा काही तुम्ही डोळ्यात लेमन ड्रॉप्स टाका. लेमन ड्रॉप्स? अच्छा तुम्हाला आय ड्रॉप्स म्हणायचे का? अहो लेमन ड्रॉप्स कुठं आले मध्येच? अहो आय ड्रॉप्सच म्हणाले ते. तुम्हाला की नाही भारीच कमी ऐकू येतं. हा बरं आहे प्रभाताई. बरं निघूया. हा चला निघूया आपण. बाकी मुलं वेगळी असती तर हे देता आलं असतं त्यांच्या हातात. काय ते काय ते. अहो कसला काय घेऊन बसला आजोबा? मुलांना खाऊन आणलं होतं आपलं काहीतरी. पेपरमिंट. टॉफी. पेपरमिंट टॉफी असं होय. अहो हो मुलांना खाऊ म्हणून पेपरमेंट आणि टॉफी आणल्या होत्या. बाकी कसल्या भारी गोळ्या बनतात आपल्या देशात. आणि हे कागद बघा कसे रंगीबिरंगीत ते. अहो चांदे आहेत चांद्या. आम्ही पुस्तकात घालतो. अहो दातात चांदण्या घालण्याच्या वयात पुस्तकात कसं चांदण्या घालताय? आता नाही हो पूर्वी अगदी लहानपणी. सवय. अहो आजोबा ही गोळी पाहिलीत का? ऑरेंज म्हणजे संत्र्याची गोळी. आणि ही बघा रासबेरी. बघू बघू. लाल लाल होते जीभ कशी या गोळ्यांनी. पण आजीबाई तुम्ही कशा खाणार? तुम्हाला तर बाजारचं खाणं चालत नाही ना. कधी कधी चालतो ग पोरी. आजोबांना घ्यायला काही हरकत नाही म्हणा. ईश्या आजोबांना दात कुठे आहेत? छे आता आहेत मला. हे काय अगं बाई खरंच की नवीन कवळी बसवली वाटतं. नाही खरेच आहेत. खरं काय आहे? नवीन कवळीच आहे. बर कवळी का कवळी. ते सगळं असू दे. बाकी मुलांना खाऊ ठेवून जाऊया की पुन्हा येऊ तरी? ठेवून जा हवी तर मुलं आल्यावर आम्ही घेऊ. हा काय म्हणालात? नाही म्हणजे मुलांना देऊ. अहो छे लहान मुलांच्या हातात खाऊ ठेवून जाण्याची जी मजा असते ती काय नुसता खाऊ ठेवून जाणं असते का? बरोबर ना मंगला ताई? नाही पण ठेवून गेलात तर आम्ही देऊ. आम्ही काही खाणार नाही. अहो छे तुम्ही कसे खाल? तुम्ही काय लहान मुलं थोडीच आहात. चला ते देशमुखांच्या घरी जाऊ. तिथल्या मुलांना दिवा खाऊ. इथल्या मुलांना आणू कधीतरी पुन्हा. चला. बाकी मुलांना खाऊ ठेवून गेला असतात तर चांगलं झालं असतं. नको नको आम्ही पुन्हा येऊ कधीतरी. चल ग. एक जाया तुझ्यामुळे आपल्या त्या गोळ्या गेल्या का गेल्या. मी काय सांगितलं? हा उद्या म्हणाला ना की आपण मोठ्या माणसासारखा खेळ खेळायचा म्हणून. मी काय? अरे बाबा चांगल्या गोळ्या आजच्या गेल्या गेल्यात. तुम्ही म्हणत बसा मी जातो. तुझ्या अरे हे बघा काय
पेपर ग्रीन टॉफी मगाशी वाटली सावंत काही वाटली बाहेरच्या बाकावर ठेवून गेले होते. सावंत किती गुड आहेत ना रे. नाहीतर काय आपणच बॅड होतो उगाचच मोठ्या माणसांसारखं नाटक केलं. आपण आपले लहान बरे. ऐका काय वयाम मोठाम खोटाम. अरे नाही नाही वयाम मोठाम खोटाम. ती बाटली दे, माझी बाटली दे, ती बाटली दे. अरे 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 त्या गोळ्यांच्या डब्यासाठी का म्हणताय? हो तुमच्यासाठीच आहेत त्या घेऊन जा. त्या मुलांचं नाटक पाहिलं आणि मला ती आजकाल काय टीव्हीवर बघा ती फ्लिपकार्टची जाहिरात आठवली म्हणजे ज्यामध्ये लहान मुलं मोठ्या माणसांची भूमिका करतात. पण हा प्रयोग पुलंनी 1956 सालीच करून दाखवला होता. तोही कुठल्याही आधुनिक तंत्राशिवाय. म्हणजे काळाच्या कितीतरी पुढे होते आपले भाई. नक्कीच नक्कीच. आणि रसिक श्रोते हो, जेव्हा जेव्हा मी हे बालगीत ऐकते किंवा अशा बालनाट्यांचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा पुलंच्या मनातली एक खंत त्यांनी बोलून दाखवलेली मला आठवते. त्यांच्या राहून गेलेल्या गोष्टी या आकाशवाणीवरच्या भाषणामध्ये त्यांनी ही खंत बोलून दाखवली होती. ते म्हणाले होते, राहून गेलेल्या गोष्टींची आपल्या सर्वांनाच रुखरुख असते. काही अनावधानानं राहून जातं, काही का राहून जातं तेच कळत नाही, तर कधी योग न आल्यामुळे काही गोष्टी राहून जातात. आयुष्यात पोरांचं मन गुंतवून टाकणारं आपण काही करू शकलो नाही याची माझ्या मनाला फार खंत आहे. आणि आता आपण काही करू शकलो नाही ही गोष्ट राहून गेली हे मनात आल्याखेरीज दुसरं आपल्या हातात काही नाही. सुनील, पुलंची खंत आपल्याला कळली, तशीच मला असं वाटतं प्रेक्षकांच्या मनातही काहीतरी खंत असणार म्हणण्यापेक्षा आहेच. आपण ती दूर करूया का? हो नक्कीच. कुठली खंत? म्हणजे आवाज ऐकण्याची. बरोबर. अरे आपला आवाज मगासपासून रसिक प्रेक्षक ऐकताय, त्यांच्या लाडक्या भाईंचा आवाज नको ऐकायला त्यांना? हो ऐकायलाच पाहिजेत. नक्कीच. चला तर मग ऐकूया पुलंची एक दिलखुलास मुलाखत. ह्या माणसाने आम्हाला हसवले. कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय ना की एक जिप्सी आहे खोल माझ्या मनात दडून, तसंच एक विदूषक, एक गायक आणि एक लेखक हे तिघेही फार लहानपणापासून माझ्या मनात दडून आहे. त्यातला कोण केव्हा संचार करील माझ्यात हे सांगणं मलाही काही शक्य नाही. आणि आनंदाची गोष्ट अशी की या तिन्ही प्रवृत्तींना वाव मिळावा अशाच घरामध्ये माझा जन्म झाला. माझा सांगाती असं जर मी कोणाला म्हटलं असेल तर ते या दोघांना. 1948 साली तुका म्हणे आता हे माझं पहिलं नाटक रंगभूमीवर आलं. मराठी संत कवींच्या मध्ये तुकारामावरती माझं फार प्रेम आहे. भले काशी देऊ काशीची लंबोटी नाठाळाचे काठी हाणू माथा म्हणणारा तुकाराम मला फार आवडतो. त्या काळातल्या त्या सेन्सॉर बोर्डने तुकारामाचे अभंग हे नदीत बुडवण्याचा हुकूम दिला होता आणि ते अभंग मग नदीतून वर आले अशा प्रकारची दंतकथा आहे. मला ते काही पटायचं नाही. तुकारामाचे अभंग हे लोकांच्या तोंडी होते तेव्हा ते अभंग हे गंगेतून वर न येता लोक गंगेतून वर आले असा विचार मी त्या नाटकामध्ये मांडला होता. शब्द या गोष्टीला नाटकात मी फार महत्व देतो आणि आहेच त्याला महत्व. पुस्तकामध्ये काय नुसते लिहिलेले शब्द असतात, त्याच्यात प्राण ओतावा लागतो तो जिवंत माणसाच्या ध्वनीचा. आता उदाहरणार्थ असं एखादं वाक्य असतं, वाचक वाचून जातो, मग हवालदार म्हणाला तुझं नाव काय. आता त्याच्यातून त्याचं चित्र नाही उभं, पण हे ध्वनीतून आलं. हवालदार म्हणाला हे तुझं नाव काय, तुझं नाव काय म्हटल्यानंतर एकूण तो हवालदार रात्री जरा त्याला जास्त झालेली वगैरे हे सगळं चित्र त्या ध्वनीच्यामुळे डोळ्यापुढे उभं राहतं. साधंच वाक्य असतं की कुठे गेला होतास बाळ असं त्याला विचार. त्याच्यातून काही ध्वनी होत नाही.
बाळ कुठे गेला होता म्हटल्यावर विचारणारा कोण तो दिसायला लागतो. बाळ कुठे गेला होता ह्याच्यामध्ये माया दिसते. बाळ कुठे गेला होता ह्याच्यात संशय येतो. ह्या सगळ्या नुसत्या ध्वनीनी गोष्टी होतात. शब्दाचं सामर्थ्य त्याच्यातून प्रकट होतं. म्हणून केशवसुतांनी म्हटलंय परी एक एक जो शब्द नवा तो शिकसी शक्ती तयाची उलथिले सर्व जगास. शब्दाचं फार मोठे महत्व आहे. भारत चीन सीमा युद्धाची जी गोष्ट आहे, मी जवानांच्यासाठी रक्तदान करायला म्हणून रक्तदान पेढी गेलो होतो. हातात ती सुई घातली होती. तेवढ्यात रक्तदान पेढीच्या त्या लीलाबाई मुळगावकर तिथे आल्या आणि आपल्या अत्यंत आर्जवी स्वरामध्ये मला म्हणाले, अहो पीएल हे नुसतं तुम्ही रक्त काय देताय, जवानांना एक ते यंत्र कसं तरी घ्यायचं आहे, त्याच्यासाठी 40,000 रुपयाची गरज आहे रक्त साठवायला. त्यांचं ते 40,000ची तुम्ही दिले पाहिजे. मी माझ्या इथे म्हणजे काय नाही म्हणायची काय सोय आहे. इथे सुई घातली होती याच्यामध्ये हातात. नाही म्हटलं असतं तर ते सगळं रक्त माझं काढून घेतलं असते वेळेला. मी लगेच हो म्हणून सांगितलं आणि हसवण्याचा माझा धंदा नावाचा कार्यक्रम तयार करून ठिकठिकाणी त्याचे प्रयोग केले आणि 40च्या 40,000 रुपये रक्तदान पेढीला देऊन टाकले. जगामध्ये जगत असताना मला खूप मिळालं याच्या आनंदाबरोबरच ज्यांना ते मिळू शकलं नाही त्यांचा विचार देखील सहसा माझ्या मनातून सुटलेला नाही. 50 वर्ष म्हणजे आयुष्याची निम्मी वाटचाल चालून झालेली होती आणि त्याच वर्षी व्यक्ती आणि वल्ली या माझ्या पुस्तकाला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं. राष्ट्रपतींच्या हातून मी ते पारितोषिक स्वीकारतानाचा माझा वर्तमानपत्राचा फोटो पाहून माझा एक मित्र मला म्हणाला की राष्ट्रपतींच्या हातून हे पारितोषिक स्वीकारताना तुला काय वाटलं. मी त्याला सांगितलं की राष्ट्रपतींच्या जीवनाचा तो एक फार महत्वाचा दिवस असला. मला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं. झालंच तर संगीत नाटक अकादमीचं पारितोषिक मला मिळालं. गौरवाचे अनेक प्रसंग आयुष्यात आले. मी नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झालो. 50 वर्षाच्या आयुष्यात साहित्य, संगीत, कला, राजकारण, समाजकारण अशा निरनिराळ्या क्षेत्रातल्या असंख्य लोकांचा स्नेह मला लावला, प्रेम मिळालं आणि माझ्या वाचकांचं आणि श्रोत्यांचं तर मला म्हणजे खूपच प्रेम मिळालं. माझे वडील कागदाच्या एका व्यापाऱ्याकडे नोकरीला होते. आपला मुलगा पुढे मागे साहित्य निर्मितीच्या नावाखाली कागदाचे अनेक रिम वाया घालवणार आहे हे त्यांना काय ठेवू. रवींद्रनाथांनी मी असं ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी एक उदार दाता आणि एक सदा अस्वस्थ याचक हेच आमचं नातं असतं. समाजगिरा शब्द पुष्कळांना आवडत नाही. इंग्लिशमध्ये परफॉर्मिंग आर्टिस्ट असं म्हटलं की अगदी लगेच ते पटतं. पण समाजगिरीचं तसं वाईट काय. रंगमंचावरती जो अभिनय करतो, नृत्य करतो, गाऊन दाखवतो तो समाजगिरी नाही तर काय दुसरं. मी तरी दुसरं काय केलंय. छान वाटलं ना भाईंचा आवाज ऐकून. म्हणजे ही चित्रफीत ध्वनिफीत फार जुनी आहे त्यामुळे तांत्रिक दोष असणं स्वाभाविक आहे. पण भाईंना बोलताना म्हणजे त्यांच्या हालचाली पाहून खरोखरच म्हणजे जुन्या काळात आपण गेलो. आता ही भाईंना जशी आवाजाची देणगी होती ना तशीच आणखी एक परमेश्वरी देणगी होती. अगदी बरोबर. आणि ती देणगी म्हणजे त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या व्यक्ती शब्दात साकारताना ते अगदी सहज त्यांचा आवाज त्या त्या व्यक्तीप्रमाणे बदलत असतात. एखाद्या व्यक्तीचा पुलंनी काढलेला आवाज ऐकला की ही व्यक्ती अशीच बोलत असणार याची आपल्याला अगदी खात्रीच पडते. एवढंच नाही तर असं बोलणारा माणूस असाच दिसत असणार हेही आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं, पण मी उदाहरण कशाला देऊ नाही का. मला असं वाटतं आपण प्रत्यक्षच ऐकूया. रसिक हो, चला ऐकूया पुलंची पात्र त्यांच्याच आवाजात.
2 तोट्या आहेत. त्यातली अरे तुझ्या बापान दीर्घ काढली होती तरी तिखटातली ती हा तिखट 100 वेळा तिखट. एका तोटीतून जण्या पुढे हातकर पुढे तुम्ही पाट्या पाडले हा गोंद्या खांदर त्याचा पाणी सोडले तर कावळे परकरात लपून काय खाती 35 मिनिटे तो डुक्कर गाढवांची बोलतोय बघतोय मी. अरे गाडी स्टार्ट झाली म्हणजे निघून जाय समजा गाण. हे तो बड्डा रेल्वे जंक्शन मध्ये स्पेशल गाण. अरे सकाळचा टाइम आहे समजा पॅसेंजर लोक आहे ना ते सुपडा साफ करून घेते ने ते गाण. आम्ही बॉम्बे से आले साला व्हॉट क्लायमेट साला चला गाम ने गाम चला व्हॉट. अहो डिलिव्हरी म्हटली की 4 दिवस अलीकडे पलीकडे व्हायचं. 9व्या महिन्याची डिलिव्हरी 10व्या महिन्यात होते. देव चुकतो माणसाचं काय साहेब. त्याचं काय गुलाबी पाकिट आहे म्हणून हलके चुमटवला असेल. गुलाबी पाकिट पाहून आम्हाला वाटलं दिलाचा तगाद असेल. का तर हो गाणं तुमचं ते पण तेवढं तुमचं ते टेबल जी ते शिंत कुचकुचत वाजवते की हो. काय त्याला एक थोडं चहा घे पाहिलं की हो हे आणि ते तबला एक थोडं छप्पर उडवणारा वाजव की रे. मला काय सांगतो काय रे रेकॉर्डिंग अहो पिएल हे तुमचं रेकॉर्डिंग खुंटा एवढं होतं माझ्या धोत्रावर मुतत होतं. आता बघा मिशा घेऊन मला शिकवते शहाणपण. अरे या कोल्हापुरातल्या क्रम सिनेमाचा नारळ फुटला तो माझ्या हातून की रे. तू जन्म झाला होता काय रे तेव्हा हा. हो या तुमच्या वाजित्रवाल्यांना जरा जोरात वाजायला हो. जोर नाही एखाद्या अजून गुणांची टक्केवारी कळली नाही. कळल्यावर सांगेन पण निदान 65% तरी मिळावे. कथावस्तू आकर्षक आहे. पात्र निर्मिती विलोभनीय आहे. कथा मुंबई नागपूर व लखनौ या 3 स्थळात घडते. माझ्या जीवनातल्या वाङ्मयीन कालखंडातलं हे शेवटले प्रकरण आहे. तुम्ही फार केलं माझ्यासाठी. वटवृक्षाच्या शीतल छायेत अनेक पांथस्थ येतात. त्याची वटवृक्षाला काय कल्पना. आपण माझ्या ह्या मुग्ध वाक्याला हसणं हे साहजिक आहे पण आपल्या मायेच्या शीतल छायेत बसणं आता माझ्या नशिबात नाही. अरे वा 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 अलभ्य लाभ. अरे थांब रे आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. चपला काढून इथे ठेवायच्या. हा दरवाजा इथे म्हणजे सिटिंग कम बेडरूम कडे. हा डायनिंग कम ड्रॉइंग हॉल आणि ही स्टडी कम गेस्ट रूम. हा वर जायचा दरवाजा. या एकदा दाखवीन मजा. अरे काही नाही धुतल्यावर जाईल. हा पाहिलास का हा आमच्या नोकरांचा संडास. काय आहे नोकरांचा संडास आहे ना तुम्ही इंडियन स्टाईलच ठेवलाय बाकीची कमोड सिस्टीम. आता बघा आता ह्या विटा बरं का ह्या विटा कुठून मागवल्या असतील सांगा पाहू. हो या बाजारच्या विटा नाही आहेत घरी पाडून घेतल्या. घरी म्हणजे स्पेशल भट्टीवर जाऊन स्पेशल भट्टी. हे पाहणं ही बाजारची वीट आणि ही आमची. ड्रायव्हर कोण आहे लायसन बघू नाव काय हे बा आम्हाला आमच्या लाईनी परमान जाऊ समजलं. मध्ये बोलायचं काम नाही. तर आम्हाला काय वाटायचं ना काय नाही ते आमची प्रायव्हेट गोष्ट आहे समजले. ते मला बेकार शांतपणा पसंत नाही सांगतो. हे शिवराम गोविंद नाव सांग सिद्धा बोल आणि कशाला बघा ऑर्डरली बोलला तर तो अगदी असाच बोलेल असंच वाटतं की नाही सगळ्यांना. मंडळी आवाजातल्या दुनियेच्या या मुसाफिराचा स्वतःचा आवाजही अत्यंत श्रवणीय होता. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी आणि सुनीताबाईंनी बाभो बोरकरांच्या कविता वाचनाचे असंख्य कार्यक्रम केले. बाभो बोरकर हे देशपांडे दाम्पत्याचं दैवत होतं असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. दैवतच होते. बोरकरांच्या अनेक कवितांपैकी पुलंनी गायलेली एक नितांत सुंदर खास कोकणी भाषेतील कविता एका वेगळ्या शैलीत आता आपण अनुभवणार आहोत. कोणती कविता आलं का तुझ्या लक्षात. हो त्या दिसे वडाकडे सहज तिनी सणा मंद मंद वाजत आली तुझी गोपैंजना. चला तर पाहूया तुझी गोपैंजना. त्या दिसावडाकडे गडद तीन सणा मंद मंद वाजत आई तुझी गोपैंजना.
त्या दिसावडाकडे गडद तीन सणा मंद मोद वाजत आली तुझी गपायजणा मौन पडले सगळ्या राना मौन पडले सगळ्या राना शिरशिरून थांबली पाना कवळी जाग आयली तणा झेमता झेमताना मंद मंद वाजत आली तुझी गपायजणा पैसुल्यान वाजली घाट पैसुल्यान वाजली घाट दाटलं न्हयचो कंठ काठ सावळ्यानी घमघमाट सुटलो त्या खिणा मंद मंद वाजत आली तुझी गपायजणा फुल्यो वैर चंद्र ज्योती रंध्रानी लागल्यो वाती नवलांची जावक लागली शकुन लक्षणा मंद मंद वाजत आली तुझी गोपायजणा गळ्या सुखा डोळ्या दुखा गळ्या सुखा डोळ्या दुखा लकलकली जाऊन ठिका नकळतना एक झाली आम्ही दोघाय जणा मंद मंद वाजत आली तुझी गोपायजणा वडफळांच्या अक्षदात कितलो वेळ नायत नायत फुकले सगळे चंद्र लोक इंद्रनंदना मंद मंद वाजत आली तुझी गोपायजणा तातले काय नुळे आज सगळ्या जिने आयली सांज ताटले काय नुळले आज सगळ्या जिने आयली सांज तरी अकस्मात तुझी वाजती पैजणा मंद मंद वाजत आली तुझी गपायजणा कानसुलानी भोवता भोवर कानसुलानी भोवता भोवर अंगार दाट फुलता चवर अंगार दाट फुलता चवर पट्टी केन्ना सपना तीच घट्टी जागरणा मंद मंद वाजत आली तुझी गोपायजणा त्या दिसावडाकडे गडद तीन साना मंद मंद वाजत आली तुझी गोपायजणा मंद मंद वाजत आली तुझी गोपायजणा त्या दिसावळाकडे गडद तीन सणा मंद मंद वाजत आली अप्रतिम. मला वाटतं रंगमंचावर पहिल्यांदाच या प्रकारची कविता सादर झाली असेल ना? फारच छान. पण ही कविता ऐकल्यावर सुनील रसिकांच्या मनात सुद्धा पैंजणांची रुंझुण सुरू झाली असणार बरं का. आणि त्या दिसावळाकडे गडद तीन सणा म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं येते ऋणसुण पैंजणांची जेव्हा कानी स्वरांचे तरंग तेव्हा उमटती मनी प्रत्येक घुंगराचा स्वतःचा सनूर एक जीव होऊनी उमटती सप्त सूर सुरांना मिळे त्या शब्दरूप लेणे सुरांना मिळे त्या शब्दरूप लेणे सुरांचेच होते मग सुंदरचे गाणे सुरांचेच होते मग सुंदरचे गाणे. आणि रसिक हो, गाणं म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते एक शांत सोज्वळ रूप, देवटाकाच्या पाण्यासारखा गळा. रंग टाकणाऱ्यानं आपल्या रंगाच्या निवडीची कमाल करावी. हा गळा त्या रंगाची स्वरपुष्पे क्षणात फुलवून दाखवतो. हा स्वरस्मळी परिसाचा स्पर्श घेऊन आलेला. त्या स्वरांचा स्पर्श झाला नाही की कशाचं सोनच होणार. रसिक हो, हे गुणगायन आवडीमध्ये पुलंनी केलेलं लता दिदींचं सुंदर वर्णन. कुठल्या साध्या वर्णनात रमणारे पुलं नव्हतेच. विनोदी लेखक, नाटककार आणि इतर अनेक नात्याने आपल्याला माहीत असलेल्या पुलंचं एक वेगळंच दर्शन आपल्याला इथं घडतं. संगीत, गाणं ही पुलंच्या मर्मबंधातली ठेव. लता दिदींवर लिहिलेल्या मुली औक्षवंत हो
या गुणगायीना आवडीमधल्या लेखात त्यांनी लताजींच्या गायकीचं केलेलं वर्णन हे लता दिदींच्या गाण्यातील हरकतीत इतकंच लाजवाब आहे. ते असं म्हणतात, चित्रपटातलं गाणं हे संवादासारखं अभिनीत करायचं असतं. मला तर लताला प्लेबॅक आर्टिस्ट का म्हणतात हेच कळत नाही. म्हणजे कारण वास्तविक तिच्या गाण्यांना त्या नट्यांच्या अभिनयाचा प्लेबॅक असतो. आता चित्रपट हा विषय निघालाच आहे. बर, तर जरी आपण भाईंची चित्रपट कारकीर्द पाहिली ना तर आश्चर्य हे एकाच शब्दात व्यक्त होतो. एक दोन नव्हे तर तब्बल 28 चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारे पुलंचा सहभाग होता. बापरे. आपण पाहूया किती नावं. हा चालेल हा. चालेल. नक्कीच. उभे, भाग्यरेखा, वंदे मातरम, जागा भाड्याने देणे आहे, मोठी माणसं, मानाचं पान, देव पावला, नवरा बायको, पुढचं पाऊल, जरा जपून, वर पाहिजे, गोकुळचा राजा, जोहार मायबाप, कल्याण खजिना, दूध भात, घरधनी, संदेश, माईचा, महात्मा, विठ्ठलपाई, अंमलदार, देव बाप्पा, नवे विराट, गुळाचा गणपती, फूल और कलिया, आज और कल, चिमणराव गुंड्याभाऊ, एक होता विदूषक. आता चित्रपटाचा विषय निघालाच आहे तर ते 1948 साली एक तो वंदे मातरम चित्रपट आणि त्यातील गाणं तुला माहितीये का? हो हो आठवतं. कुठलं सांगायला कशाला हवं. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. चला तर ऐकूया वंदे वंदे मातरम. वेदमन्त्राहून वन्दे वन्दे मातरम्, वन्दे वन्दे मातरम्, वन्दे मातरम्, वन्दे वन्दे मातरम्. शांति
वंदे मातरम वंदे